वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का आपल्याला? कारण आज थोडंसं झूमचं आपला प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळे क्लासमध्ये फक्त आणि फक्त 100 लोक जॉईन होऊ शकतात आहे. सो जे लोक रेकॉर्डिंग पाहतील त्यांची मी आज माफी मागते, कारण टेक्निकल एरर आला झूमचा. तर त्याच्यामुळे आपल्याला जे आपलं लिमिटेशन आज एकदम कमी झालेली आहे. उद्यापर्यंत आपण प्रयत्न करू की उद्या सगळेजण परत लाईव्ह सेशन अटेंड करू शकतील. जेही लोक हा सेशन मिस करत आहे त्यांना मी विनंती करते की आजचं रेकॉर्डिंग अगदी 4 वाजेपर्यंत आपण अपलोड करायचा प्रयत्न करू. तर 4 वाजता तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. आणि जी काही आज त्रास सहन करावा लागतो त्यासाठी मी मनापासून आपली माफी मागते, कारण तांत्रिक अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतंय. सो वेलकम. आजच्या सेशन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा हा क्लास फक्त 40 मिनिटं होऊ शकेल, कारण टेम्पररी आपण झूमची अरेंजमेंट आजच्या क्लास पुरती केलेली आहे. ओके. सो आजचा आपला जो विषय आहे चक्र, 7 चक्र. आणि त्याच्यामुळे आज आपण चक्रांबद्दलच माहिती घेणार आहे, म्हणजे रेकॉर्डिंग बघून सगळेजण इझिली त्याला समजू शकतील. तर बघा, प्रत्येकाच्या शरीरामध्ये 7 असे पॉइंट आहेत जे आपले एनर्जी सेंटर्स मांडल्या गेलेले आहेत. आणि आजच्या विज्ञानाच्या भाषेमध्ये जे आपल्या 7 ग्लँड्स आहे त्यांची जागा आणि आपल्या 7 चक्रांची जागा जवळपास सारखी येते. हे जे 7 एनर्जीचे सर्कल आहे हे आपल्या स्पाईन मध्ये आहे, स्पाईन मध्ये अवस्थित असतात. आणि म्हणून प्रत्येकाने प्रयत्न काय करायचा आहे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. माझा आवाज येतोय का क्लिअर बाकीच्यांना? प्लीज चॅट बॉक्स मध्ये सांगा, इज माय व्हॉइस इज क्लिअर? चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके सर, बाकीच्यांना येतोय? थोडं तुमचं नेटवर्क चेक करा, क्लिअर आवाज येतोय. तर पाठीच्या कणामध्ये आता विचार करा, मी या चेअरवर बसून जवळपास 6 ते 7 तास कंटिन्यू सेशन घेत असते. आणि दिवसभरात माझं 12 ते 13 तासाचं वर्किंग या चेअरवरनं होत असतं. तरी देखील क्लास करत असताना मला तुम्ही कधीच असं टेकून बघितलेलं नसेल. आता आपला आजचा 8वा दिवस आहे, पण मी असं खूप टेकून वगैरे क्लास घेते असं कधी होते का? नाही. तुम्ही माझ्या प्रत्येक बॅचचे व्हिडिओ बघा, माझा पाठीचा कणा ताठ असतो. आणि ती सवय प्रत्येकाने लावायची आहे. का बरं? कारण बघा, आता एखादी व्यक्ती जर असं झुकून बोलत असेल तर झुकून बोलतोय म्हणजे त्यांनी त्याची एनर्जी डाऊन केली. आणि तोच पोलिसांचा बघा कसा ताठबाणा असतो, मिलिटरीचे लोक असतात बिलकुल स्ट्रेट, पाठीचा कणा त्यांचा ताठ असतो, तर त्यांची एनर्जी एक्सेस होते. आणि म्हणून आपल्याला बसण्याचे पद्धतीत किंवा उभं राहताना आपला पाठीचा कणा ताठ ठेवला तर आपल्या एनर्जी जे सेंटर्स असतात ते ऍक्टिव्हेट होतात. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्यावेळेस आपला जन्म होतो म्हणजे आपण लहान बाळ बाळ असतो, त्यावेळेस आपल्या जे चक्र असतात ते कळी स्वरूपात असतात, कळीच्या स्वरूपात असतात. आणि जसा जसा व्यक्ती मोठा होतो तसे तसे हे 7 चक्र फुलतात. पण मग या चक्रांवरच एखादा व्यक्ती गरीब असणं किंवा एखादा व्यक्ती खूप श्रीमंत असणं, एखाद्या जीवनात खूप प्रेम असणं किंवा एखाद्या व्यक्तीला खूप एकटेपणा येणं, एखादा व्यक्ती खूप आरोग्य संपन्न असणं किंवा एखाद्याच्या जीवनामध्ये सतत शारीरिक, आर्थिक सगळ्या प्रकारच्या समस्या येणं, ते असं का घडतं? त्याचं एकमेव कारण आहे, लहानाचं मोठं होत असताना आपल्यातले काही चक्र फुलतात व्यवस्थित, म्हणजे ते चक्र परिपक्व वयस्क चक्र बनतात, तर ते एनर्जी चांगली असते. काही चक्र बंदच्या बंदच राहतात. बघा, एखाद्या मुलाचं जर थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र जर बंद राहिलं तर त्या व्यक्तीचा शरीराने त्याची वाढ होते, पण त्या व्यक्तीची बुद्धीनी वाढ होत नाही. तो बुद्धीने तसाच राहतो, ज्याला आपण स्पेशल चाइल्ड म्हणतो. कारण त्याचं शरीर तर वाढतं पण बुद्धी वाढू शकत नाही. दुसरं, एखाद्या व्यक्तीचं चक्र काय होतं की गरजेपेक्षा जास्ती ग्रो होतं. मग समजा एखाद्याचं थ्रोट चक्र गरजेपेक्षा जास्ती ग्रो झालं, जे चक्र आपण बघणार आहे, तर थ्रोट चक्र जर जर का गरजेपेक्षा जास्ती ग्रो झाला तर तो वायफळ बडबड करेल की त्याच्या बडबडीने घरच्यांना आणि बाकी सगळ्यांना त्रास होणार. ठीक आहे, घरच्यांना आणि बाकी सगळ्यांना त्रास होणार. पण जर एखाद्या व्यक्तीचं चक्र ओपन असल्यानं बंद आहे, तर तो व्यक्ती आपल्या मनातल्या भावना देखील दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकणार नाही. तो व्यक्ती आपल्या मनातल्या भावना देखील दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि एखाद्या म्हणजे कुठल्याही चक्राचं
बॅलन्स असणं गरजेचं आहे. जसं एखाद्या व्यक्तीचं हार्ट चक्र ब्लॉक आहे, तर तो व्यक्ती कंजूस आहे, कोणाही बद्दल पॉझिटिव्ह आणि सद्भावना तो ठेवू शकणार नाही. आणि एखाद्या व्यक्तीचं चक्र गरजेपेक्षा जास्ती आहे, तर स्वतःजवळ नाहीये तरी दुसऱ्यांना तर पैसा लुटवून देईल, घरातल्या वस्तू स्वतःकडे कमी असेल पण तो लोकांच्या मदतीला धावेल. आणि म्हणून स्वतःचा आणि इतरांचा विचार जरी करायचा असेल तरी चक्रांचं बॅलन्स असणं गरजेचं आहे. त्यानंतरचं चक्र आहे आपलं, म्हणजे आपण चक्र डिटेल मध्ये एक साधारण तर लक्षात आलं का की चक्र बॅलन्स असणं का गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण हे जे आपले 7 एनर्जीचे सेंटर्स आहे त्या 7 एनर्जी सेंटरची आपण डिटेल मध्ये माहिती घेऊया. 7 चक्र म्हणजे आपले 7 पॉइंट आहे आपल्या शरीरामध्ये, ते कुठे कुठे असतात आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होत असतो ते आपण बघणार आहोत. तर लक्षात घ्या, चक्रांची सुरुवात जी आपण करणार आहे वरून करत नाही. पहिलं चक्र म्हटलं जातं ते रूट. आता मी तुम्हाला पहिले चक्रांची जागा समजावून सांगते. तर पहिलं चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गनच्या समोर, ज्याला आपण रूट चक्र किंवा मूलाधार चक्र असं म्हणतो. कुठलं चक्र? रूट चक्र किंवा मूलाधार चक्र. हे झालं आपलं पहिलं चक्र. दुसरं चक्र आहे स्वादिष्टान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली. स्वादिष्टान चक्र म्हणजेच सॅक्रल चक्र. स्वादिष्टान चक्र इंग्लिशमध्ये सॅक्रल चक्र. त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोट वर असलेलं जे चक्र आहे ते म्हणजे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र आणि सोलर फ्लेक्सिस चक्र. त्याचंच नाव काय आहे इंग्लिशमध्ये? सोलर फ्लेक्सिस चक्र. हृदय चक्र, अनाहत चक्र किंवा याला हार्ट चक्र म्हणतात, सेंटर ऑफ द चेस्ट. हृदय चक्र, अनाहत चक्र किंवा हार्ट चक्र. थ्रोट चक्र किंवा विशुद्ध चक्र. थ्रोट चक्र किंवा विशुद्ध चक्र. आणि हे जे आहे दोन्ही भुवयांच्या थोडं वर म्हणजे आपलं थर्ड आय चक्र, ज्याला आज्ञा चक्र असं म्हणतो. आणि हे जे चक्र आहे इथलं जे आहे क्राऊन चक्र, जे आपलं टाळूचा सेंटर, ही जी टाळूची सेंटर असते याला काय म्हणतो आपण? क्राऊन चक्र. ठीक आहे. आणि तो या पद्धतीने त्याला हात ठेवायचा आहे. तर जेव्हा आपण चक्रांचं मेडिटेशन करणार तर माझ्या सोबत सोबत हात ठेवत चला की कुठे कुठे हात ठेवायचा आहे. रूट चक्र म्हणजे दोन्ही हात जेनेटिक ऑर्गनच्या समोर. जेनेटिक ऑर्गनच्या समोर रूट चक्र. स्वादिष्टान चक्र म्हणजे नाभीच्या 3 बोट खाली. स्वादिष्टान चक्र, कारण आपण चक्र मेडिटेशन करताना आपल्याला असे हात ठेवावे लागणार आहे. त्याच्यानंतर मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोट वर. त्याच्यानंतर हृदय चक्र, नाभीच्या आपलं मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोटावर, मग हृदय चक्र आणि मग थ्रोट चक्र असे हात ठेवायचे. त्याच्यानंतर थर्ड आय साठी एक हात कपाळाच्या समोर, एक हात कपाळाच्या मागे. आणि क्राऊन चक्रासाठी असं. आपण हे मेडिटेशन उद्याच्या सेशनला घेणार आहे, कारण आज आपल्याकडे ऑलरेडी स्पेस कमी आहे, 100च लोक पार्टिसिपेट करू शकतात आज, म्हणून आपण फक्त थेरॉटिकल समजून घेतोय. ठीक आहे. लेट मी शेअर द स्क्रीन. क्या बोले? हाँ वो ब्रेसलेट चाहिए। ओके. तर आपण चक्रांबद्दल माहिती घेतो आहे. तर पहिलं चक्र आहे रूट चक्र, जे मी आता तुम्हाला इमेजच्या रूट चक्र. त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोटाखाली सोलर फ्लेक्सिस चक्र, सायक्रल चक्र. त्याच्यानंतर मणिपूर चक्र म्हणजे सोलर फ्लेक्सिस चक्र, हृदय चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र. या पद्धतीने सगळे चक्र आहेत. रूट चक्र, सायक्रल चक्र,
सोलर प्लेक्सिस चक्र, हार्ट चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र. आता या प्रत्येक चक्राचं आपल्या जीवनावर काय परिणाम पडतात ते आता डिटेलमध्ये आपण समजावून घेऊ. तर बघा, सगळ्यात पहिले मूलाधार चक्र म्हणजे रूट चक्र. जेनेटिक ऑर्गनच्या समोर असलेलं हे चक्र आहे आणि जीवनामध्ये जे काही संघर्ष असतात, जे काही चॅलेंजेस असतात, ते चॅलेंजेस आपण कसे दूर करू शकतो, ते चॅलेंजेस दूर करण्यासाठी महत्वाचं चक्र म्हणजे आपलं सोलर प्लेक्सिस चक्र, आपलं रूट चक्र आहे. आणि याचं जे बीज मंत्र प्रत्येक चक्राचं बघा, माझ्याकडे जे मागे लागलेलं आहे ते 7 चक्रांचे बीज मंत्राचं हँगिंग आहे. तर 7 चक्रांचे बीज मंत्र आहे. तर याचा रंग लाल आहे आणि याचं बीज मंत्र जे आहे ते लम आहे. बीज मंत्र काय आहे? लम आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता रूट चक्र आपण डिटेल मध्ये समजून घेऊ. यह चक्र पुरुषों की रीढ़ की सबसे नीचे की तिकोनी हड्डी यो महिलाओं के बीज कोश में अवस्थित है. महिलांचं बीज कोश मध्ये अवस्थित आहे. यह चक्र शरीर में भौतिक जीवन की शक्ति का स्थान है जो जीवन के लिए प्रेरित करता है. यह कुंडलिनी जागरण योग प्रचुरता का प्रतीक है. कुंडलिनी जागरण योग प्रचुरता का परिचायक है. संबंधित अंग याचं जे आहे ते आहे सुपर्निल ग्रंथी, किडनी, युरिनरी ब्लॅडर, सुषुम्ना नाडीशी याचा संबंध आहे. प्रत्येक चक्राला तत्व पण आहे. तर या चक्राचं तत्व आहे पृथ्वी तत्व. कुठलं तत्व या चक्राचं? पृथ्वी तत्व. रंग याचा लाल आहे आणि याचं कार्य आहे भौतिक शक्ती, सृजन शक्ती. प्रतिकूल प्रभाव जर याचा असला तर शरीरामध्ये जडत्व निर्माण होते. प्रतिकूल प्रभाव जर असला तर शरीरामध्ये जडत्व येते, उदासी येते, भारीपण येतं आणि हाडांचे रोग व्यक्तीला होतात. तर लक्षात घ्या, जर का एखाद्या आपल्या शरीरामध्ये किंवा इतरांना ज्यांना हाडांचे बोन रिलेटेड डिसीज आहे, हाडांच्या आरोग्याच्या समस्या आहे, गुडघ्यांचं दुखतं, जॉईंट दुखत आहे, तर मग कुठलं चक्र इनबॅलेन्स आहे? टाइप इन चॅट बॉक्स. कुठल्या चक्राचा परिणाम आहे? सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये कुठल्या चक्राचा परिणाम आहे जर हाडांचे दुखणं आहे? रूट चक्र. थँक्यू मूलाधार रूट. ओके, थँक्यू. लक्षात घ्या, या चक्राचं म्हणजे आपलं पूर्ण स्पाईनला हे चक्र कनेक्ट असतं, म्हणजे स्पाईनला कंट्रोल करू शकतं. त्याच्यानंतर यह चक्र शारीरिक स्थिरता, सृजन शक्ती आणि कुंडलिनी जागृत करण्याचं काम याच चक्रापासून होत असतं. यहाँ शारीरिक शक्ति का अर्थ है रीढ़ की हड्डी और अन्य हड्डियों को स्थिर रहने की शक्ति यह प्रदान करता है. इंद्रिया यहाँ पर होने से व्यक्ति की सर्जन शक्ति का आधार भी यही पर है. शक्ती का स्रोत चेतना या स्फूर्ती. जर हे चक्र बॅलन्स असेल ना तर तुम्हाला प्रत्येक क्षण काहीतरी काम करण्याची इच्छा होईल, नवीन काहीतरी क्रिएशन करण्याची तुमची इच्छा होईल. आणि जर हे चक्र ब्लॉक आहे तर बसले आहे तरी कुठलंही काम करायचं नाही, अगदी लेटून राहायचं, लोळून राहायचं. आपल्या घरात असतात ना असे लोक किंवा आपल्या आजूबाजूला की बैठे है तो बैठे है, एक ग्लास पाणीसाठी सुद्धा आवाज देतील की माझ्यासाठी एक ग्लास पाणी आणा. म्हणजे विचार करा की त्या व्यक्तीचं रूट चक्र हे ब्लॉक आहे. आता हे जे चक्र शिकू ना आपण आज आणि उद्यामध्ये, यात आपण बघणार आहे की तुम्ही इथून उद्यापासून व्यक्ती ओळखू शकाल. अरे हा व्यक्ती असा वागतो का? ते याचं निश्चितच हे चक्र ब्लॉक आहे हे तुम्ही स्वतः उद्यापासून ओळखू शकाल. व्यक्तींचं इझिली अनालिसिस करू शकाल. हाडांची दुखणं आहे का जास्ती? मग याचा रूट चक्रावर काहीतरी परिणाम आहे. मग त्या चक्राला तुम्ही हिलिंग देऊन ठीक करू शकणार आहे. आपल्याला फक्त प्रॉब्लेमवर लक्ष नाही द्यायचं आहे. प्रॉब्लेम लक्षात आल्यावर रेकीतनं त्या व्यक्तीला सोल्युशन पण द्यायचं आहे. तर वी हॅव टू वर्क ऑन दी सोल्युशन. आपल्याला जे काही आपण उपचार करणार आहे ते सोल्युशनवर करणार आहे. आता लक्षात घ्या, किसी भी प्रकार की सेवा या साधनाद्वारे व्यक्ति में चेतना व स्फूर्ति बनी रहती है जिससे व्यक्ति सदैव स्वस्थ, सुखी, आनंदित और स्वाधीन रह सकता है. अन्यथा सुस्ती के कारण जीवन जीकर अस्वस्थ, सदैव दुखी, असंतोषी और दूसरों पर निर्भर रहता है. मग असे व्यक्ती आपल्या आजूबाजूला असेल तर त्यांना आपल्याला काय कुठल्या चक्राला ऍक्टिव्हेट करायचं आहे? त्यांच्या
रूट चक्राला एक्टिवेट करायचा है। इस चक्र का संबंध पृथ्वी तत्व से है। पृथ्वी तत्व असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, मन उदास रहता है, शरीर भारी भारी सा लगता है, हड्डियों संबंधित रोग होते हैं और किसी भी प्रकार की हड्डियों का तकलीफ का केंद्र या जड़ यहीं पर है। किसी भी प्रकार की कमजोरी, चक्कर या आना ऐसी बीमारियां इसी चक्र के कारण होती है। क्लियर? पहिलं चक्र रूट चक्र जेनेटिक ऑर्गनच्या समोर, ठीक आहे, किंवा पाठीकडून जर आपण विचार केला तर आपलं जे माकड हाड ज्याला म्हणतो आपण, शेवटचं टेलबोन, तिथे या चक्राचं अस्तित्व आहे। त्यानंतर नाभीच्या 3 बोट खाली स्वाधिष्ठान चक्र, ठीक आहे, म्हणजे सॅक्रल चक्र, नाभि के करीब 3 इंच नीचे अवस्थित है। यह चक्र काम शक्ति का केंद्र और अहम का परिचारक है। संबंधित अंग गोनेट ग्रंथि, जेनेटिक ऑर्गन, दोनों पाव किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे इसी चक्र से द्वारा प्राप्त होते हैं। विचार भावनात्मक, और इस चक्र का जो तत्व है वह जल तत्व है। रंग आहे याचा नारंगी। प्रतिकूल प्रभाव कफ, खासी, श्वास आणि युरिनरी डिसऑर्डर या चक्रामुळे होत असतात। कफ, ज्यांना सदैव कफ राहत, कारण जलतत्व आहे, ज्याच्याही शरीरावर स्वेलिंग आहे, कुठलं चक्र इम्बॅलन्स आहे? स्वाधिष्ठान चक्र, वारंवार स्वेलिंग राहत असेल, त्याच्यानंतर सर्दी, खोकला, अस्थमाचा जर त्रास, तर रंग याचा नारंगी, गोनेट ग्रंथी सोबत संबंध। यह चक्र जनन अवयव को नियंत्रित करता है। कार्य क्षेत्र है जातीय शक्ति को, भावनाओं का केंद्र, स्त्री पुरुष आकर्षण का यही केंद्र है। शक्ति का स्रोत आत्मसर्जन या संसार सर्जन। जर चक्रांवर बैलेंस असेल तर व्यक्ति संयमित होकर अपना आत्मिक विकास करता है, और अगर इस चक्र पे बैलेंस नहीं हो तो व्यक्ति उसके विचारों द्वारा संसार में गलत कार्य भी करता है। आपण जे बघतो ना की एखाद्या व्यक्तीकडनं, एखाद्या मुलाकडनं किंवा पुरुषाकडनं महिलांवर जर अत्याचारच्या जे आपण न्यूज बघत असतो, तर त्या व्यक्तींचे हे चक्र इम्बॅलन्स असतं। जल तत्व असंतुलित होने पर कफ, सर्दी संबंधित रोग होते हैं। युरिनरी डिसऑर्डर, त्याच्यानंतर युरिनला वारंवार जावं लागणं किंवा युरिन न होणं, या दोन्ही गोष्टी या चक्राच्या इम्बॅलन्समुळे होत असतात। त्याच्यानंतर महिलांचे जर काही गायनिक प्रॉब्लेम असतील किंवा मग पुरुषांचे काही प्रॉब्लेम असतील तर हे याच चक्रामुळे होत असतात। म्हणजे वैवाहिक जीवनासाठी या चक्राचं बॅलन्स असणं महत्वाचं मानलेलं आहे, ठीक आहे। त्यानंतरचं चक्र आहे मणिपूर चक्र। म्हणतात ना माणसाच्या सगळ्या इच्छा कुठं असतात? पोटात दडलेल्या असतात। पेपर आहे पोराचा, पेपरला जातात कितीतरी, आणि भीती वाटली की सगळ्यात पहिले गोळा कुठे येतो? पोटात। एखादं न्यूज अशी आपण ऐकली की बऱ्याच लोकांना लूज मोशनचा त्रास होतो किंवा वारंवार टॉयलेटला जावं लागतं। का बरं होत असतो? कारण हे चक्र आपल्या भौतिक जीवनातील सुखाशी रिलेटेड आहे। ज्या व्यक्तीला करिअर, आता मला सांगा इथे किती लोक असे आहेत की ज्यांचं पोटाच्या तक्रारी आहे आणि तुमच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीये? हँड रेस करा की मॅडम आम्हाला पोटाचा वारंवार त्रास असतो, डायजेशनचा प्रॉब्लेम आहे आणि आमच्या खूप साऱ्या इच्छाही आहे ज्या पूर्ण झालेल्या नाहीये। तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ती करणारा जे चक्र आहे ते हेच चक्र आहे। म्हणून आता बघा या चक्राला आपण डिटेल मध्ये समजून घेऊ। नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है। यह चक्र वह वास्तविक केंद्र है जहां से भौतिक ऊर्जाओं का वितरण होता है। यह चक्र शक्ति और बुद्धिमानी का प्रतीक है। अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इस अंग में स्वयं कड़ापन आ जाता है। संबंधित अंग अमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, डायजेस्टिव्ह सिस्टीम, आणि या चक्राचं जे तत्व आहे ते अग्नि तत्व आहे। याचा रंग जो आहे तो पिवळा आहे। कार्य आहे शक्ती व बुद्धी, प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग, अतिसार संग्रहणी। चला आता मी तुम्हाला ऍज अ नॅचरोपॅथी डॉक्टर तुम्हाला एक इथे आहाराची व्याख्या सांगते, कारण डायजेस्टिव्ह सिस्टम आणि सोलर प्लेक्स चक्र चा विषय चालू आहे म्हणून। कोण कोण जेवण झाल्यावर पाणी पितं? चॅटबॉक्स मध्ये सांगा किंवा जे लोक पितात उद्यापासून बंद करा, आजपासूनच बंद करा, रात्री जेवणाऱ्या कारणात। का बरं बंद करायचं ते मी तुम्हाला सांगते।
हे जे सोलर प्लेक्सिस चक्र आहे याचं तत्व काय म्हटलं आपण? याचं तत्व अग्नी तत्व आहे. कुठलं तत्व आहे? अग्नी तत्व आहे. जो काही आपण आहार घेतो तो आहार घेतल्यानंतर ते तो आहार डायजेस्ट होण्यासाठी तिथे एक अग्नी प्रदीप्त झालेला असतो. आणि तो अग्नी जर प्रदीप्त झालाय आणि तुम्ही आग पेटलेली आहे त्याच्यावर पाणी ओतलं, काय होणार? जे तुमचं अन्न पचन करण्यासाठी जो अग्नी प्रदीप्त झालेला आहे तो अग्नी विझेल आणि जे अन्न सहज पचल्या जाईल ते अन्न पचण्यासाठी पचणार नाही, ते अन्न हळूहळू तसंच राहील आणि ते कुजून कुजून पोटामध्ये जमा राहतं. अर्ध पोट साफ होतं, अर्ध पोट साफ होत नाही. या पद्धतीने जेवणानंतर आजपासनं जे लगेच पाणी पितात त्यांनी नियम चेंज करायचे आणि कमीत कमी 45 तासाचं ते 1 तासापर्यंतचं अंतर ठेवायचं आहे जेवण आणि पाणी. जेवणासोबत तुम्ही थोडंसं गोड पाणी घेऊ शकता. पण जेवण झाल्याबरोबर लगेच जे पाणी पिता ना, हात धुतला की 1-2 ग्लास पाणी पिण्याची लोकांना सवय असते, ती आजपासूनच बंद करायची. ठीक आहे? दुसरं, आपल्या आहाराचं एक जर आपण काय म्हणू आपण त्याला, की एक गोल भाग आहे. 4 भाग जर आपण म्हणजे पोटामध्ये जर विचार केला, तर आपल्याला जेवढी भूक आहे ना, त्याच्या 50%च जेवायला सुरुवात करा. जर आपल्याला पूर्ण निरोगी आयुष्य, कारण रेकीची एनर्जी तुम्हाला हिलिंग तर देईल, पण जर आपली लाईफस्टाईल आणि आहारच चुकीचा आहे, तर मात्र आपल्याला जीवनामध्ये या एनर्जीचा तेवढा बेनिफिट घेता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्या पहिले थोडी लाईफस्टाईल पण सुधारायची आहे. तर आहारामध्ये जेवढी भूक आहे त्याच्या 50% जेवण करायचं आणि एक भाग हा पाण्यासाठी रिकामा ठेवायचा. एक भाग 45 मिनिटानंतर जे पाणी प्याल त्याच्यासाठी रिकामा ठेवायचा आहे आणि उरलेला एक कोपरा कधीच पोटाचा भरू द्यायचा नाही. कारण जेव्हा आपलं अन्न पचनाची क्रिया चालू होते, तेव्हा जे डायजेस्टिव्ह ज्युसेस तिथं निर्माण होतात, त्याच्यानंतर पाचक रसांसोबत जे गॅसेस बाहेर पडतात की नाही, तर त्या गॅसेस खेळायला त्रास म्हणजे ती जागा मोकळी ठेवली पाहिजे. आपण काय करतो? अगदी अन्न इथपर्यंत येईपर्यंत पोटभर जेवतो. विचार करा आपल्या जठराचा आकार किती आहे हो? मूठभर. आणि आपल्या ताटामध्ये अन्नाचा आकार किती असतो? विचार करा 2-3 ते सगळं एक दिवस काय करायचं ट्रायल म्हणून, त्या सगळ्या 2-3 पोळ्या जर ताटात वाढल्या असतील तर त्या पोळीचे तुकडे करा. त्याच्यासोबत जो भात असतो तो भातही मिक्स करा आणि सगळ्याचं एक दिवस वजन करा, की ते भाजी, आमटी सगळं जे एकत्र करतात तर त्याचं पूर्ण त्याचं वजन किती होतं? आणि आपल्या जठराचा आकार तर मुठ्ठी एवढा आहे. बरोबर का? एवढं आपलं जठर आहे आणि त्याच्यात आपण कोंबतो किती? आणि रिकामं तर ठेवतच नाही. मग जेव्हा गॅस म्हणजे पोटामध्ये जे पाचक रस तयार होतात आणि त्याच्यातनं मग त्या ढेकर गळ्यापर्यंत येणं किंवा मग पोटातल्या पोटात गॅस फिरणं की मग अस्वस्थ आणि मग और उसको हलका करने के लिए ऊपर से इनो ले लेते. मग तेवढं होण्यापेक्षा सोपा नियम जर आपण आजपासून पाळला, की जेवढी भूक आहे त्याच्या अर्ध जेवायचं, एक भाग पाण्यासाठी आणि एक भाग त्या जे पाचक रस आपल्या शरीरामध्ये तयार होतात, अन्न पचनासाठी एवढा एक भागाची जागा सदैव रिकामी ठेवली आणि लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरेंचं मी खूप आधी एक जेव्हा ते होते तेव्हाचं भाषण ऐकलं. तेव्हा त्यांनी त्यांच्या भाषणात बोललं होतं, मला म्हणे प्रचारादरम्यान खूप सारे प्रवास करावं लागायचं. वेगवेगळ्या ठिकाणचं मला पाणी प्यावं लागायचं आणि एक दिवस असं लक्षात आलं, की आपलं पोट बिघडलं. पोट बिघडलं, पोटासोबत शरीराचे इतरत्र ऑर्गन बिघडले, पाचनतंत्र बिघडलं आणि हळू-हळू सगळ्या ऑर्गनवर इफेक्ट होतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे आपलं हे सोलर प्लेक्सिस चक्र, आपलं पोट, डायजेस्टिव्ह सिस्टम. तर आजपासनं एक संकल्प करूया, की इथे ते अन्न जाताना पहिले एक क्वेश्चन मार्क करा, की इथे पोहोचणारं अन्न इकडे पोहोचून मला आरोग्य देणार आहे, की अनारोग्य देणार आहे? आणि कुठलं एनर्जी त्या अन्नामध्ये आरोग्य देण्याची आहे किंवा अनारोग्य देण्याची आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून आपलं काम काय आहे? हां, दूध पिलं रात्री झोपताना दूध पिलं तर चालतं. ओके. चला याला समजून घेऊ अजून आपण नाहीतर आपण दुसऱ्याच आहार विषयाकडे वळून जाऊ. तर लक्षात घ्या, कार्यक्षेत्र आहे याचं समजदारीचं केंद्र और यह चक्र सूर्य चक्र भी कहते हैं.
यही से पूरे शरीर में शक्ती का संचार और शरीर का तापमान, जे टेम्परेचर आपल्या शरीराचं असतं ते याच चक्रापासून मेंटेन केलं जातं. शक्ती का स्रोत आनंद, आणि जर हे चक्र इम्बॅलन्स असेल तर ईर्ष्या आणि लोकांचा द्वेष करेल. समोरच्यानी गाडी घेतली का, मग त्याच्याबद्दल ईर्ष्या निर्माण होणं. तर लक्षात घ्या, ईर्ष्या सुद्धा याच चक्रातून येते, द्वेष सुद्धा याच चक्रातून होत असते. त्यासोबत आधुनिक वैज्ञानिक युग में विचारों के अधिक दबाव व सोच के कारण व्यक्ति अधिक बुद्धिमान तो बनता जा रहा है, परंतु शायद वह समझदारी खोते जा रहा है. तभी तो ईर्ष्या और द्वेष के चक्कर में आकर व्यक्ति अपने वास्तविक रूप का आनंद भूलते जा रहा है. व्यक्ति अपने वास्तविक रूप का आनंद भूलते जा रहा है. अग्नि तत्व के असंतुलित होने से गर्मी संबंधित रोग होते हैं, चमड़ी के रोग, रक्त संबंधित बीमारियां, दस्त, उल्टियां, अपचन, डायबिटीज, ऍसिडिटी, गॅस, त्याच्यानंतर स्किन डिसीज, पिंपल्स, वजन वाढणे किंवा कमी होणे, एलर्जी, इन्फेक्शन आणि दुसरे बरेचसे रोग याच्यातनं होत असतात. रेकीचे पीडीएफ हिंदीमध्येच मिळणार आहे, कारण माझ्या सगळ्या ज्या नोट्स आहेत त्या हिंदीमध्येच आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतरचं चक्र आहे अनाहत चक्र, म्हणजे हृदय चक्र. दिल के करीब सीने सीने के बीच में यह चक्र अवस्थित है. यह चक्र निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति, साधना, योग, प्रेम का प्रतीक है. हमारे ऋषि मुनि इसी चक्र को जागृत करने पर विशेष बल दिया है, कारण जब तक यह चक्र जागृत नहीं होगा, जब तक यह चक्र जागरूक नहीं होगा, होकर निश्चल प्यार की अभिव्यक्ती नहीं करेगा, तब तक विकास पूर्ण नहीं होगा. म्हणून जे काही चांगलं आहे ना अपने जीवन में, अपने परिवार के इसमें, आज से थँक्यू बोलना सीखो. का बरं, लक्षात घ्या, जे जीवन आपण जगतोय ते लोकांचं स्वप्न आहे. आपण आज भाड्याच्या घरात असाल, पण आपल्या डोक्यावर छत आहे. तर स्वतःचं घर म्हणजे रस्त्यावर राहणारा व्यक्ती काय विचार करेल, की माझं भाड्याची एक खोली तरी मला भेटली पाहिजे, एक छोटीशी झोपडी तरी माझ्यासाठी असली पाहिजे. आणि म्हणून आपल्याजवळ स्वतःचं घर आहे किंवा भाड्याचं घर आहे, से थँक्यू, की त्या क्रिएटरने आपल्याला उघड्यावर नाही ठेवलेलं. आज आपल्याजवळ चप्पल नाहीये म्हणून जर आपण रडत असेल ना, एखादा व्यक्ती असा दिसेल तुम्हाला कधी रस्त्यात, की देवाने त्याला पायच नाही दिलेले आहेत, किंवा पाय असूनही चालू शकत नाही, किंवा एखाद्याने अपघातात पाय गमावला, तेव्हा आपण विचार करू शकतो, की आपल्या पायांना कधी थँक्यू म्हटलं का? एवढ्या मोठ्या शरीराचं जरी 10-20 किलो आपण वजन एक्स्ट्रा वाढवून ठेवलेलं आहे, तरी देखील ते पाय बिचारे निमूटपणे त्या वजनाला कॅरी करत. जस्ट से थँक्यू. प्रत्येक अवयवाला थोडा स्पर्श करा प्रेमाने आणि थँक्यू म्हणा. बघा काय एक वेगळी एनर्जी येते. हे माझे हात माझ्यासाठी राबतात. या हातांमुळे मी माझ्या कुटुंबाचं भरणपोषण करू शकते. मी त्यांना छान जेवण करून खाऊ खाऊ घालू शकते. एखादा पुरुष जर मी माझं कॉम्प्युटर वर्क, ऑफिस वर्क किंवा मजदूर जरी असेल, तरी तो या हातांनी आपल्या कुटुंबाचं भरणपोषण करू शकतो, स्वतःचं भरणपोषण करू शकतो. थँक्यू. जे लाखो करोडो जरी कोणी मागितले, चला मी तुम्हाला म्हटलं 2 करोड द्या, द्यायला तयार आहे, तुमचे डोळे द्याल का हो? कोणी ते डोळे द्यायला तयार होणार नाही. मग आपल्या शरीरामध्ये आपली मीटिंग ना थोडी 10 मिनिटात बंद होणार आहे, कारण आज जे मी सांगितलं टेक्निकल एरर आहे. तर जर मीटिंग बंद झाली तर आपण त्याला रिजॉईन नाही करणार आहे, कारण लगेच एवढाच कोर्स आपण आजचा अपलोड करू. ठीक आहे, कारण मला नोटिफिकेशन आला आता की 10 मिनिटात मीटिंग बंद होईल. ओके. तर लक्षात घ्या की जो भी हमारे पास है ना, वो दूसरों का सपना है. तो जेही ऑर्गन आपल्या जवळ आहे ना, काम करून राहिले आहे, जस्ट से थँक्यू. असे जी जी गोष्ट तुमच्या जीवनात आहे, त्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणायला सुरुवात. तुम्ही आज बोललेलं थँक्यू लोकांच्या जीवनामध्ये ती पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आणि आनंद निर्माण करेल. थँक्यू. आज विचार करा बरं, थोडं 1 मिनिट डोळे बंद करा. क्या क्या ऐसी चीजें हैं जिसके लिए आप थैंकफुल हो सकते हैं? सोचो. आपके पास परिवार है, लोग जिंदगी अकेले में काट रहे हैं. आपल्या डोक्यावर छत आहे.
आपल्या शरीराचे हात पाय सगळे काम करून राहिले आहेत. जस्ट से थँक्यू. आज स्वतःला एक नवा स्पर्श देऊन सांगा की थँक्यू माझ्या हात, तू आतापर्यंत. हृदय, विचार करा ना, आपण कंटाळाला ते एक काम सोडून देतो. हृदयाने जर म्हटलं की चला आज ना 5 मिनिटाचा ब्रेक मला पाहिजे आहे, द्याल का हो त्या हृदयाला ब्रेक? त्यांनी ब्रेक घेतला की आपल्याला आपलाच ब्रेक होऊन जाईल या पृथ्वीवरनं, हो की नाही? म्हणून जेही आपल्या जवळ आहे ना, त्याच्यासाठी फक्त ग्रॅटिट्यूड, थँकफुलनेस. लक्षात ठेवा, जेव्हा माझ्याकडे काउन्सिलिंगला लोक येतात ना, हसबंड बद्दल, वाईफ बद्दल, फॅमिली बद्दल कंप्लेंट्स असतात त्यांच्या. लेखीच्या सेकंड लेवल मध्ये आपण प्रत्येक कंप्लेंटला कंप्लीट करत असतो. ओके, तर त्या कंप्लेंट ज्या आपल्या जीवनाबद्दल आहे ना, थोड़ा कंप्लेंट मोड से बाहर निकलो और ये सोचो की मेरे पास क्या अच्छा है. एखादी खरोखर ती महिला बघा, जी वैधव्यामध्ये जीवन काढत आहे, तिचा एकाकीपणा. मग त्याच्या, मान्य आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये 100% परफेक्शन असतं का हो? प्रभू रामचंद्र देवताच्या अवतारात आले, तरी देखील सीता मातेला म्हणजे एका पत्नी सोबत ते न्याय नाही करू शकले. कारण ते एक राजा होते, त्यांना त्यांचं कर्तव्याचं पालन करावं लागलं. किंवा भगवान श्रीकृष्णांनी, जर आपण प्रभू रामचंद्रांनी एका पत्नी व्रत घेतलं होतं, पण भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीचं नाव नाही घेतलं त्यांच्यासोबत. राधे कृष्ण बोलल्या जातं. म्हणजे देवांमध्ये सुद्धा कुठेतरी ती कमतरता होती की नाही त्यांच्या, जे त्यांनी चरित्र वठवलं ते सुद्धा परफेक्ट नव्हतं. आणि आपण आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये परफेक्शन शोधतोय. तर आजपासून परफेक्शनच्या मागे नाही धावायचंय. त्या व्यक्तीमध्ये एक नियम तुम्हाला सांगते, व्यक्ती महत्वाचा असेल, चुकांना विसरायचं. आणि चुका महत्वाच्या असतील ना त्या व्यक्तीच्या, तर व्यक्तीला विसरायची हिंमत ठेवायची. काय आपल्यासाठी पॉसिबल आहे? व्यक्तीला विसरणं की चुकांना विसरणं? कारण माझ्या मते त्या व्यक्तीच्या पेक्षा चुका कधीच मोठ्या होणार नाही. आणि म्हणून आजपासनं आपल्या जवळ असलेल्या नात्यांना जपायचा एक संकल्प करा, की आम्हाला आमच्या या गोड नात्यांना खूप आनंदाने आणि प्रेमाने आणि समाधानाने जपायचंय. सो कोण कोण प्रॉमिस करेल? जो है उसको संभालना है हमें. चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा की खरोखर तुम्हाला ते सांभाळायचं. येस, मला सांभाळायचंय. राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. दिस इज यू आर, यही तो आप हो, कि सच में आप में कुछ करने की चाह है. वेल डन. चला पुढे जाऊ आपण. तर या हृदय चक्राचं जे आहे तत्व आहे हवा, कार्य आहे प्रेम भावना, प्रतिकूल शारीरिक पीडा, निराशा आणि कंजूसपणा, प्रेमाचा जीवनामध्ये अभाव, असा हृदय चक्र इनबॅलन्स असलेला व्यक्ती असतो. हृदय चक्राचा रंग हिरवा आहे, थायमस ग्रंथीसोबत त्याचा संबंध आहे. यह हृदय फेफड़ों, लिवर और रक्त संचार पद्धति को नियंत्रित करता है. कार्य क्षेत्र है प्रेम और भावनाओं का केंद्र. प्रेम ही व्यक्ति के जीवन मूल्य का मूल आधार है. शक्ति स्रोत प्रेम या धिक्कार, किसी भी प्रकार की सेवा, साधना और भक्ति द्वारा हम इस चक्र को जागृत कर सकते हैं. वह स्वयं से व औरों से प्रेम पूर्वक व्यवहार करता रहेगा. धिक्कार की भावना रखते हुए जीवन में अनेक प्रकार के भय पालकर डरपोक बन जाएगा. इस चक्र का संबंध वायु तत्व से है. वायु तत्व के असंतुलित होने पर व्यक्ति के नाड़ी तंत्र यानी नर्वस सिस्टम पर बुरा असर पड़ता है. इससे हृदय की बीमारियां, बीपी, शारीरिक पीड़ा, निराशा, डिप्रेशन और आत्महत्या करने के विचारों का आगमन होता है. निगेटिव्हिटी वाढत असते. या पद्धतीने त्यानंतरचं चक्र आहे आपलं हृदय चक्रानंतर थ्रोट चक्र. विशुद्ध चक्र यह संचारक का केंद्र है. बघा, ज्या व्यक्तीला बोलता येत नाही, तर आपल्या भावनाच पोहोचू शकत नाही. माझ्याकडे एक 4-5 वर्षापूर्वी एक क्लायंट आलेले आणि त्यांचा मी औरा स्कॅन केला. तुमचा पण, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचा चान्स मिळाला तर मी बॅचमध्ये करून देईल. तर औरा स्कॅन केला आणि त्यांचं थ्रोट चक्र पूर्णपणे ब्लॉक निघाला. मी प्रश्न केला, किती दिवसांपासून मन कोणाशी मोकळं केलं नाही? तर लहानपणापासून
मला कुणाशी बोलायचं आवड नव्हतं. मेडिकल रिपोर्टची फाईल बाहेर काढल्यानंतर जसं मी सांगितलं, थ्रोट कॅन्सर डिटेक्ट झालेला होता. लक्षात घ्या, डॉक्टरांचं सुद्धा म्हणणं आहे बरं, की 99% डिसीज हे मानसिक भावनांचं डिप्रेशन, एन्झायटी याच्यामुळे होत असतं. आणि म्हणून दिल की बात अगर किसी को बोल नहीं सकते ना, साठवून नका ठेवू. इथून इकडे जर नाही काढता येत, तर कमीत कमी आज तुम्हाला मी टास्क देते. जे जे तुमच्या मनामध्ये आहे ना, ते सगळ्या नकारात्मक भावना कुठल्या व्यक्तीबद्दल असेल, कुठल्या गोष्टीबद्दल असेल, काही जीवनातल्या घटना असतील, जस्ट राईट डाउन इन द पेपर. 7 दिवस कंटिन्यू ऍक्टिव्हिटी करायची. ठीक आहे? ते कागदावर लिहा आणि त्या कागदाला रात्री फाडून तुकडे करून माचीसची काडी लावून द्या. असं 7 दिवस ही ऍक्टिव्हिटी तुम्ही करा. बघा तुमच्या लाईफमध्ये कशा पद्धतीने सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचा अनुभव तुम्ही करू शकता. थ्रोट चक्राचा रंग आसमानी. प्रतिकूल प्रभावामुळे पित्त आणि कफाचे त्रास होतात. केसांच्या समस्या होतात. याचा रंग आहे आसमानी निळा, हलका निळा. थायराइड ग्रंथीच्या सोबत संबंध है। ये चक्र गले और लंग्स को नियंत्रित करता है। इसका कार्य क्षेत्र अभिव्यक्ति और बातचीत। शक्ति का स्रोत आधार या दुःख। साधक या सज्जन व्यक्ती सदैव आभार, म्हणजे जेवढं तुम्ही लोकांना थँकफुलनेस च्या भावनेने जगाल ना, तर हे चक्र ऍक्टिव्हेट होत जातं. जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह बोलाल, आपोआप हे चक्र ऍक्टिव्हेट होत जातं. आणि म्हणून संवाद हा तुमच्या शब्दांमधनं प्रेमाचा, मायेचा असायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जीवन जगण्यासाठी इथे असं समजायचं की तुम्ही मोठी बर्फाची लादी ठेवलेली आहे आणि तोंडामध्ये एक मोठा मधाचा गोळा ठेवलेला आहे. या पद्धतीने संवाद चालू करा. बघा, लोकही तेच असतील, नातेवाईकही तेच असतील, समाजही तोच असेल, पण फक्त आपण बदलल्यामुळे जीवनातला आनंद नक्की बदललेला राहील, द्विगुणित होईल. कारण आजपर्यंत आपण आपल्या आनंदाचे रिमोट लोकांच्या हातात दिले होते. अगर किसीने हसबंडने बर्थडे विसरले, अरे तो दिवस आपण स्पॉइल करून टाकतो. अॅनिव्हर्सरी विसरले आपण स्पॉइल करतो. कशाला? घरी आपल्याकडे काही नसतं का? घरी काहीतरी बनवायचं. स्वतःला गिफ्ट द्या, दुसऱ्यांना गिफ्ट द्यायला शिका. छोटंसं गिफ्ट द्या स्वतःला. पण किसी पे अपनी खुशी निर्भर मत रखो. ठीक आहे? सो आता लास्ट 1 मिनिट मीटिंगचा राहिलेला आहे. मीटिंग केव्हाही बंद होईल. तर आज आपण इथे थांबू. अर्धवट रेकॉर्डिंग येण्यापेक्षा उद्या आपण प्रयत्न करू. सॉरी, आज क्वेश्चन आन्सर घेऊ शकत नाहीये कारण आपल्याकडे टाइम लिमिट आहे. सो मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. आजचं रेकॉर्डिंग लगेच अपलोडिंगला जाईल. हे 15-20 मिनिटांमध्ये अपलोड होईल. तर जे लोक आजचं लाईव्ह सेशन अटेंड करू शकले नाही त्यांनी लगेच रेकॉर्डिंग अपलोड झाल्यावर नक्की बघा. आणि तुम्हाला जो आज क्लास अटेंड करणार पुन्हा एकदा मी माफी मागते. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेखी शक्ती आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.